आता बातमी आहे महायुतीमधल्या मोठ्या वादाची। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं राजकारण चांगलंच रंगलेलं आहे। एकमेकांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घेऊन कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आमचाच महापौर बसणार असा दावा भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला होता। तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी युतीचा महापौर बसणार असल्याचं सांगितलं होतं। फोडाफोडीचं राजकारण सुरू असताना डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सावळाराम क्रीडा संकुलासह सावित्रीबाई नाट्यगृहाच्या कामाचं उद्घाटन होतंय आणि या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित राहतील। डोंबिवलीचे आमदार असल्यामुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील प्रमुख पाहुणे आहेत। दरम्यान आमचं काम बोलतं अशा आशयाचे बॅनर डोंबिवलीमध्ये झळकतायत। रवींद्र चव्हाण यांचा फोटोही या बॅनरवर झळकतोय आणि त्यामुळे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकत्र येणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।